झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला. कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या, गर्दिशी मागे वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या कैदी सावित्रीबाई महाराजांच्या सामने उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण पराभूत आहोत, आपण कैदी आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, हे राजे आता आपल्याला सजा फरमावणार. पण महाराजांनी काही सजा फरमावण्या अगोदरच सावित्रीबाई सर्रदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काय शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला तो शिष नको. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर आहे ना, तो आमचा भाचा आहे. तो आमचा भाचा आहे याचा अर्थ तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो. दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करा, त्यासाठी त्याला वतन जोडून द्या. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा, कैसा राजा, मी पराभूत आहे, कैदी आहे, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करतो. ऐसा राजा होणे नाही, धन्य धन्य. या राजांचं हे मोठेपण चिरंतन राहिलं हवं. आणि म्हणूनच या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. म्हणजे महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्यानी दूध पाजतायत आणि शेजारी त्या सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. जगातलं पहिलं महाराजांचं मंदिर या सावित्रीबाई देसाईंनी कर्नाटकात उभारलेलं आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सैनिकांना स्पष्ट आदेश दिलाय, स्पष्ट आदेश. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. पण कुठल्या शेतकऱ्यांच्या? आपल्या राज्यातल्या तर शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावायचा नाहीच, पण शत्रू राज्यात असाल, शत्रू राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. आपल्या नव्हे तर शत्रूच्या शेतकऱ्यांची सुद्धा काळजी घेणारे राजे म्हणून आम्हाला महाराजांचं नाव घ्यावं लागतं. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, मंदिर, मस्जिद, चर्च धक्का लावायचा नाही. आणि सगळ्यात मोठी सूचना महाराजांनी केली, परस्त्री माते समान बाई माणसास धक्का लावायचा नाही. 350 वर्षापूर्वी महाराजांनी केलेलं राजकारण हे नैतिक मूल्यांवर आधारित होतं. महाराजांच्या एकेका प्रसंगातनं एक मूल्य निर्माण होतं जे पुढच्या पिढ्यांसाठी आदर्श ठरतं. नाहीतर पुण्यात शाहिस्ता खान 1.25 लाख फौजनिशी आहे. महाराजांनी जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला आणि शाहिस्ता खानाची बोटे छाटली. वाऱ्यासारखे गेलेले महाराज तीरासारखे तिथून परतले. लाल महालातला गोंधळ संपला आणि मग शाहिस्ता खानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शिवाजी महाराज तिला, शाहिस्ता खान तिला म्हणाला, एक पहिली गोष्ट, शिवाजी राजांची माणसं तुझ्या मुलीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून असं काही घडलं असेल तर बेफिक्र राहा, शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. कोण सांगताय? शाहिस्ता खान सारखा कट्टर वैरी, कट्टर वैरी. महाराजांच्या चारित्र्याबद्दल तो सांगतोय की महाराजांची माणसं असं काही करणार नाहीतच, पण जर चुकून झालंच असेल तर शिवाजी महाराज
पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. अर्थात शाहिस्ता खानाच्या बहिणीची मुलगी भीतीपोटी तिथंच एका पिंपात लपून बसलेली ती सापडली. नंतर तेही शाहिस्ता खानानं लिहून ठेवलंय. पण माझ्या महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य यावर शाहिस्ता खानानं जे लिहून ठेवलंय ते फार आणि फार महत्वाचं आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी राज्य उभा केलं. 350 वर्षापूर्वी हाताशी काही नाही, शून्यातनं राज्य उभा करणारे राजे, असं महाराजांचं जे आम्ही वर्णन करतो ना ते एवढ्यासाठी. म्हणजे महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की, तुम तो लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा, पळून तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? चोहो बाजूनी अडचण आहे. मुंगी बघितली, मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. त्याला सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणबरच असते पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणबरच होते पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर. निश्चयाचा महामेरू असं महाराजांचं जे मी वर्णन करतो ना ते यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा निश्चय आला कुठून, त्यांच्या मनात पेरला कसा? खरं तर स्वराज्याचा प्रपंच उभा करावा यासाठी स्वतःचा संसार बाजूला सारून शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊंनी एक निर्णय घेतला. त्यानुसार थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकात राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे पुत्र शुभाराजे माँसाहेब जिजाऊंबरोबर महाराष्ट्रात म्हणजेच पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करतील हे ठरलं. त्यानुसार 12 वर्षाचे शुभाराजे माँसाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. आता पुण्याकडे निघालेल्या शुभाराजांना शहाजीराजांनी काय द्यावं? आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा. शहाजीराजांनी काय दिलं? आम्ही आमच्या मुलांना सांगतो आई तर हमखास बाळा नीट जा नीट ये, एसटीत बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. आमच्याकडे सगळी काळजी जगवण्याची, जगण्याची. पण शहाजीराजाने आपल्या पुत्राला काय दिलं? शहाजीराजांनी स्वप्न दिलं, शहाजीराजांनी ध्येय दिलं, शहाजीराजांनी महत्वाकांक्षा दिली. शहाजीराजांनी स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती दिली. काय होतं मुद्रेत? प्रतिपच्च चंद्रलेखेवर वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवचा तस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? तुम्ही निर्माण करत असलेलं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. अजून शुभाराजे कुठे आहेत? पुण्यातच आहेत, बेंगलोरात आहेत. ते पुण्यात यायचे आहेत, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि त्याच्या आधीच शहाजीराजे सांगतायत आम्हाला खात्री आहे, आम्हाला विश्वास आहे तुम्ही राज्य उभा करणारच आणि ते विश्वाला वंदनीय होणारच. कोण खात्री आहे? कोण? शहाजीराजाने असं नाही विचारलं जमेल का, कराल का, होईल का? अजिबात नाही, जमणारच. आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधत चला, म्हणजे मुलं इतिहास घडवणारी घडतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. शहाजीराजाने आणखी काय दिलं? छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं असं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. आणि आणखी काय दिलं? शहाजीराजांनी शुभाराजांना भगवा ध्वज दिला आणि सांगितलं उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी जबाबदारीची जाणीव दिली. पण ध्यानी ठेवा शुभाराजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि हात छातीत धग असावी लागते. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा आहे प्रभू श्री रामचंद्रांचा.
हा भगवा आहे भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा आहे रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा आहे हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा आणि भगवा समर्पणाचा राजे, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. एक पिता आपल्या मुलांवर काय संस्कार करतो. तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांच्या सारखं रामराज्य उभा करायचं आहे. तुम्हाला भगवान श्रीकृष्णांसारखं न्याय निर्माण करत अन्यायाने अत्याचार हटवायचा आहे. तुम्हाला शौर्य गाजवावं लागेल, पराक्रम दाखवावं लागेल. हे सहज होणार नाही. त्याग करावा लागेल, समर्पण द्यावं लागेल. हे सार संस्कार बीज घेऊन शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात आले. पुण्यात आहे कोणी? 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे आणि या पुणे भागातल्या परिसरातल्या एखाद्या जंगलात जायचे. त्या जंगलातल्या दाट झाडी या पोरांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबाराजांना कळवायची की कुणी अनोळखी येत आहे, सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदांडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदांडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलव की राजांना, मग सांगतो. ते खुनेचा पोर म्हटलं, तू था महताच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोरग आत गेलं. राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजे म्हणले, दे पाठवू ना. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजांनी विचारलं, काय काम काढलंस रे? तसं बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा बेशांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं 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 मग चल ये 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 ये, आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसं बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. का र? नाही, बापाला सांगावा दिला असता राज. राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला. 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? ऐकता गौ सुंदर राजा. राजाने माणसं गोळा केली, तशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची सगळ्यात सर्वोत्तम गुप्तहेरांची यंत्रणा म्हणजे मोसाद, ही मोसाद गुप्तहेर यंत्रणा सांगते की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बहिर्जी नायकांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. 350 वर्षापूर्वी हाताशी काही नसताना महाराजांनी जे उपलब्ध आहे त्यातूनच माणसं जोडली, पारखली, निराखली आणि हीच माणसं उभा केली. खरं तर सह्याद्रीच्या माथ्यावर गडकोट उभा करणं हे महाराजांचं विलक्षण कर्तृत्व आहेच, पण महाराजांनी त्याच बुलंद छतवानाची गडकोटांसारखी माणसं उभा केली हे महाराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे. सगळ्यात मोठं. कुणी घ्या, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल
कसं जगावं आणि कसं मरावं नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं महाराजांनी. खर तर महाराज प्रेरक झाले. त्यांनी असंख्यांना प्रेरणा दिली आणि त्यातून स्वराज्यासाठी समर्पण करणारी निष्ठावंतांची मांद्याळी उभा राहिली. स्वराज्य या 18 पगड जातीच्या लोकांनी घडवलं. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. खर तर महाराजांनी पुरठोरं जमवली. स्वराज्याला आरंभ झाला. महाराजांचं लक्ष राजगडावर गेलं. बेवसाऊ होता. स्वराज्य उभा करायचं तर गडकोट हव्यातच, पण राजगड घ्यायचा तर तो बेवसाऊ. घेतला तर बांधायला हवा, बांधायचा तर पैसा हवा, आणि पैसा तो तर महाराजांकडे नव्हताच. मग आता महाराजांनी काय म्हणावं, नाही नाही जरा पैसे वगैरे आल्यावर मग बघूया, फंड्स वगैरे उपलब्ध करू आणि मग किल्ला वगैरे घ्यायचं बघू. नाही, महाराज पैसे यायची वाट नाही बघत बसले. महाराजांनी 1645 ला पहिल्यांदा राजगड घेतला. राजगड घेतला आणि 1646 ला महाराजांनी तोरणा जिंकला. आणि तोरण्याचं बांधकाम चालू असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 खंडे सापडले आणि या सोन्याच्या मोहरातून महाराजांनी राजगडचं बांधकाम पूर्ण केलं. महाराज सांगतायत, तुम्ही चांगल्या कार्याला सुरुवात केली तर आई भवानी तुमच्या पाठीशी उभा असते. तुम्ही फक्त सुरुवात करा, सुरुवात करा. सगळ्यात महत्वाचं, काही माणसं सुरुवातच करत नाही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. 1670 साली मोगल आणि मराठा प्रचंड संघर्ष चालू झाला. अफाट संघर्ष. महाराजांचं सैन्य 20,000 आणि मोगलांचं 5 लाख. आता संघर्ष चालावा कसा? बळ हवं, सामर्थ्य हवं, संपत्ती हवी. पण महाराजांकडे काही नाही. पण संपत्ती नाही, सामर्थ्य नाही, म्हणून महाराजांनी लढणं थांबवलं नाही. 5 लाख मोगलांसोबत महाराजांनी संघर्ष सुरूच केला. 1670 साली महाराजांनी प्रबळगड जिंकला. आणि प्रबळगड जिंकल्यानंतर महाराज प्रबळगडाची पाहणी करायला पालखीत बसून प्रबळगडावर आले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. एका मार्गावरनं जाता जाता प्रबळगडावरच्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात महाराजांचा शेला अडकला आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज आपल्या सोबत्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्याला आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे, आहे, खना खना. माणसं कामाला लागली. त्या बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेले. दगडी भिंत सापडली. उकरा उकरा उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना प्रबळगडावर मिळालं. आणि या संपत्तीतनं महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष तीव्र केला. तुम्ही फक्त सुरुवात करा, जगदंबा पाठीशी उभा असते. हे महाराजांच्या कार्याचं सगळ्यात मोठं सूत्र होतं. आमच्या पोरांना सांगा, कारण सांगत बसू नका, हे नाही ते नाही ते नाही हे नाही, सुरुवात करा. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी मग उभा राहते. महाराजांनी हेच तर केलं. सगळ्यात महत्वाचं, स्वराज्य आकार घेऊ लागलं. सह्याद्रीच्या माथ्यावरच्या गडकोटांवर भगवा दौलता ध्वज फडकू लागला. पण महाराजांच्या या स्वराज्याचा प्रयोग आदिलशाहीच्या दरबारात पटेनासा झाला. आणि बडी बेगम साहेबांनी एके दिवशी अफजल खानाला महाराजांवर चाल करून जायला सांगितलं. आणि खासे अफजल खान शिवाजी राजांना जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम खाऊन विजापुरातून निघाला. महाराज त्यावेळी राजगडावर आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई राणी सरकारांचं निधन झालंय. महाराज त्या दुःखाच्या प्रवाहात आहेत. आणि त्याच वेळी स्वराज्यावर अफजल खान नावाचं सैतानी संकट घोंगावत आहे. महाराजांनी स्वतःचं दुःख बाजूला सारलं आणि स्वराज्यावरचं हे संकट परतवण्यासाठी महाराज राजगडावरनं प्रतापगडावर आले. महाराजांनी प्रतापगड निवडला. आता प्रतापगडच का? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून नाही. गर्द बिकट भयान, किरण दऱ्याखोऱ्यांचा भयान, कड्याकापर्यांचा. दिवसा ढवळ्या सूर्य जिथं जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा पाकराई जिथं फिरकत नाही, असा निबिड प्रतापगड. अफजल खानाला कळालं. महाराजांनी प्रतापगड जवळ केलाय आणि अफजल खान चौताळला. मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली शिवाजीराजांनी. पण पर्याय नव्हता. अखेर खान आला. वाईच्या पसरणीच्या घाटात
खानाचं सैन्य पसरलं. 40,000ची फौज. महाराजांना खबर मिळाली आणि महाराज नियोजनाला लागले. खरं तर तुम्ही काम किती करता काही महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या दिवस ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या दिवस ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. बघा ना, 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोटला बाहेर काढला. अफजल खानाचा कोटला बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. अफजल खान 40,000 फौजांनीशी वाईच्या पसरणीच्या घाटात हे कळालं आणि महाराजांनी आपल्या सोबत्यांना सांगितलं आपलं सैन्य गोळा करा, आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली, सैन्य गोळा झालं. महाराजांनी तानाजींना विचारलं, ताना किती झाले? आणि तानाजी म्हणाले, जी 7,500. 7,500? खान तर 40,000 फौजांनीशी आहे. महाराज आपले एवढेच. ताना खान 40,000 फौजांनीशी आहे. महाराज होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात, रानावनातली डोंगरदऱ्यातली गुरामागची पण धरून आणल्यात. आपली ह्याच्यापेक्षा वाढू शकत नाही, आपली 7,500च. आता काय करावं महाराजांनी? खानाचे 40,000, महाराजांचे 7,500. मग महाराज असं म्हटले का त्यांचे 40,000 आपले 7,500, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? माघार घेतली, परत फिरले, नकोच लढायला म्हणाले. का खानाच्या हातून मरण्यापेक्षा आपणच आत्महत्या केलेली बरी असा निराशेचा विचार महाराजांनी केला. काय केलं महाराजांनी? खानाचे 40,000 आपले 7,500, आपले वाढवता येत नाहीत. मग महाराजांनी पर्याय काढला, आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक, मग खानाचे कमी करा. काय पर्याय आहे? सोपं आहे ना. परमेश्वर ज्यावेळी आपल्यासाठी एक दार बंद करतो त्याच वेळी तो इतर 10 दारं उघडी करून ठेवत असतो, पण शोध घेणाऱ्याला ती सापडतात. महाराज यशस्वी झाले याचं कारण फक्त एकच आहे, पर्याय निर्माण करणं. आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक आहे, खानाचे कमी करा. मराठे कामाला लागले. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, एक राजा होता, त्या राजाच्या समोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्याला काही कळे ना, त्यानं त्याला विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हणला ऐकली ना. अरे मग फाशी झाली, आपल्याला मरणार आहे आपण, तुला भीती नाही वाटत? तसा तो कैदी म्हणला, ते फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी मला फाशीची शिक्षा झाली. त्या फाशीचं काही नाही रे, पण आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या पुढच्याला काही कळे ना. तुम्हाला उडणारा घोडा कधी उडतो का ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेल. त्यांची चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला, काय काय काय? म्हणला, उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. अहो फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेल? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, ठीक आहे, चल, दिलं, तुला 1 वर्ष दिलं, त्याला 1 वर्ष मिळालं. पण त्या पहिल्या कायद्याला काही कळेना. त्यांनी परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतो वैल्या का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय.
तसा तो कैदी म्हणला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब ह्या एका वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या एका वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो, आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो, आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू, मी आता माघार कशाला घेऊ, मी आता परत कशाला फिरू. मी लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. महाराजांनी आम्हाला यशाचं सूत्र सांगितलं. ध्येयाच्या दिशेनं झेपावत राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, सरपटत जा. पण जा. जोपर्यंत ध्येयापर्यंत पोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा असतं. महाराजांची सगळ्यात मोठी नीती म्हणजे सतत पुढे जात राहा. बघा ना, मिर्झा राजा जयसिंहांबरोबर तह केला महाराजांनी. पुरंदरासह 23 किल्ले द्यायला लागले. 20 वर्षात कमावलेलं सगळं मिर्झाच्या हवाली करावं लागलं. दुसरा कुणी असता खचून गेला असता, संपून गेला असता. 20 वर्षाचं कमावलेलं सगळं गेलं म्हणून कुढात बसला असता. 1665 ची घटना आहे. स्वराज्यात किती गड शिल्लक राहिलेत माहितीये? फक्त छोटे मोठे 16. आणि त्याच 65ला महाराजांना आग्र्याला जावं लागलं. महाराज आग्र्यात अडकले. ते जिवंत परत येतील कुणालाच खात्री नव्हती, पण महाराजांनी त्याच्यावरही मात केली. महाराज परतले आणि 1666ला गेलेले किल्ले मिळवायची परत मोहीम चालू केली. आणि 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी स्वराज्यात किती गडकोट होते माहितीये? 360. 1666ला महाराजांकडे फक्त 16 किल्ले आहेत. फक्त 16. आणि अवघ्या 9 वर्षात महाराजांनी तब्बल 344 किल्ले मिळवले. 344. या जगात अशक्य काहीच नाही. तुम्ही हरता म्हणजे संपून जाता नव्हे, तुम्ही माघार घेता तेव्हा खऱ्या अर्थानं पराभूत होता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. चालत राहा. तुम्ही किती वेळा पडला हे महत्वाचं नाही, पडून सुद्धा तुम्ही किती वेळा उठून उभा राहिलात हे सगळ्यात महत्वाचं आहे. चिकाटी हा अलौकिक गुण आहे. तो ज्याच्याकडे आहे तो यशस्वी होतोच. हे सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात न खचता पुढे झेपावत राहणं हे सूत्र आम्हाला महाराजांनी दिलं. सगळ्यात महत्वाचं. वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं पसरलेलं सैन्य मराठ्यांनी काय करामत केली? 40,000पैकी 20,000 त्या घाटातनं उठलेच नाहीत. 20,000च घेऊन खान कसा बसा पुढे सरकला. प्रतापगडाच्या तोंडाशी आला. आता प्रतापगडाच्या तोंडाशी रणतोंडीचा घाट. रणतोंडीचा इतका बिकट आणि इतका भयान की जिथून तोंड रडल्याशिवाय पुढे सरकताच येत नाही. मैदानावर लढाया खेळणाऱ्या अफजल खानाच्या सैन्याला रणतोंडीच्या घाटानं आपला विक्राळ रूप दाखवलं आणि त्या बिकट घाटात अफजल खानाचं सैन्य अडकलं. 20,000तलं 15,000 तिथंच रुतून बसलं. 5,000 कसं बस खानाबरोबर पुढे सरकलं. प्रतापगडाच्या पायथ्याला खान पोचला त्यावेळी त्याच्या बरोबर फक्त 5,000 सैन्य होतं. खान 5,000 सैन्यानिशी पोचला हे कळालं आणि महाराजांनी आपला निरोप पाठवला. अवघे 1000 सोबत आणणे तरच भेटू. आता पायथ्याला आलेला खान नाही मला पटत नाही म्हणून काय माघारी जाऊ शकत नव्हता. मरता क्या न करता खानानं 4,000 परत मागे ठेवले आणि अवघे 1000 घेऊन खान पुढे सरकला. खरं तर श्याम्यानं महाराजांच्या आणि खानाची भेट झाली त्यावेळी खानाबरोबर किती लोक होते? फक्त 4. खान घेऊन किती आला होता? 40,000. आपलं वाढवता येत नाही ना, त्याचं कमी करा. 40,000चे 4 केले महाराज. महाराजांनी भेटीसाठी प्रचंड भव्य श्याम्यानं उभारला प्रतापगडाच्या पायथ्याला. देखणार पाणी बघावं बघतच राहावं इतका देखना. सोनं नाणं हिरे मोती मानका चढवलेला, उंची अत्र उंची मध्य ठेवलेला,
संपत्तीची अफाट लयलूट केलेला, बस बघत बघतच राहावा असा खान तिथं भेटीला येणार होता. आता एक साधा प्रश्न, आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर घरात स्वागताला आधी हजर कोण असतं? आपण का पाहुणे? आपण. मग आता अफजल खान महाराजांकडे येतोय, मग खानाच्या स्वागताला शाम्यान्यात आधी हजर कोण पाहिजे? महाराज. पण असत नाहीत का? कारण पहिल्यांदा राजे दिसून उपयोग नाही. राजांना जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम खाऊन खान आलाय. राजे पहिल्यांदा दिसले तर खानाचा राग तसाच राहील. राजे दिसून नाही उपयोग, त्याच्या आवडीचं दिसलं पाहिजे. आणि आवडीचं काय आहे? सोनं नाणं हिरे मोती माणकं, उंची तर उंची मध्य, जे महाराजांनी शाम्यान्यात ठेवलं होतं. आणि नेमकं तसंच झालं. खान शाम्यान्यामध्ये आला, ती भव्यता, ती संपत्तीची अफाट लयलूट बघितली, भारावला, भारावून गेला. वा बहुत खूप. खान विसरला कशाला आलतो. ही मानसिक खच्चीकरणाची नीती आहे. बघा ना, आपण रस्त्याने चाललोय, डोक्यात भयान राग आहे, रस्त्यानं चालता चालता चाललंय. तो नुसता दिसावाचाच नाही, तुडावला तर सांगतो, तो फक्त भेटावाच ठेवतच नाही, धुमसतच चाललोय आपण. आणि आपण असल्या रागात धुमसेत निघालेलो असतानाच आपल्या वाटेत आपल्या अत्यंत आवडीची व्यक्ती येते आणि मग तिच्याकडे बघायच्या नादात आपण कुठं निघालेलो हेच लक्षात राहत नाही. महाराजांनी तेच केलं. महाराजांना जिंदा मुर्दा पेश करतो असं म्हणत आलेला खान त्या संपत्तीच्या प्रेमात असा पडला की विसरला कशाला आलतो. महाराजांनी भेटीची वेळ ठरवली. 10 नोव्हेंबर दुपारी बरोबर 12:35. आता 12:35चीच का वेळ? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? खानाचा शाम्याना खाली आहे. महाराज भेटीला गडावरून खाली येणार आहे. महाराजांनी भेटीचा वक्त ठरवला 12:35. सूर्य बरोबर माथ्यावर. आता माथ्यावरच का? तर राजे गडावरनं निघाले तर सूर्याच्या त्या लख्ख प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काही दिसू नये. वक्त बरोबर दुपारी 12:35. आणि त्याच वक्ताला राजांनी गड सोडला. आता सोबत कोण घेतलं? तानाजी बाजी, यसाजी, कोंडाजी, कडतोजी, चला सगळेच येऊ भेटून. एकही नाही येतला. मग सोबत कोण घेतलं? सोबत घेतला जिवा महाला. का? अहो दांडपट्टा फिरवतो. हो पण तोच का? समोर सय्यद बंडा आहे, त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जिवा. सोबत घेतले संभाजी कावजी कोंढाळकर. का? अहो हत्तीसारखा धिप्पाड आहे, घोड्याला खांद्यावर उचलून गड चढतो, बलाढ्य, तार वाकवावी असा पहार वाकवतो, अफाट ताकदीचा. हो पण तोच का? अहो अफजल खान तसाच आहे, धिप्पाड. आखाड्यात पहिलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावेत, म्हणजे कुस्ती रंगते. माणसाची निरक आणि माणसाची पारख शिकावी ना, ती महाराजांकडनं. आणखी 8 अंगरक्षक घेतले आणि महाराज निघाले. महाराजांनी नियोजनानुसार प्रत्येकाला आपली जबाबदारी सांगितली. जिवा महालांना सांगितलं, जिवा तू आमच्या बरोबर खाली येतोयस, तू आमच्या बरोबर शाम्यान्यात आत येतोयस. पण शाम्यान्यात आत आल्यावर तू आमच्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, तू फक्त सय्यद बंडा बघायचा बस. संभाजी कावजींना सांगितलं, तूही आमच्या बरोबर खाली येतोयस, पण तू शाम्यान्यात आत यायचं नाही. तू शाम्यान्याच्या बाहेर, पण तू बाहेरून माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे बघायचं नाही. आमच्या दोघांचं आत काय चाललंय तुला देणं घेणं नाही. पण अफजल खान शाम्यान्यातून जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचा नाही, त्याची जबाबदारी त्याला. प्रत्येकाची नियोजनानुसार महाराजांनी जबाबदारी दिली आणि महाराज निघाले. चालता चालता महाराज परत थबकले. जिवा महालाला विचारलं, जिवा कात्री आहे का? आता जीवाला काय कळेना, अफजल खानाच्या भेटीला निघालाय, तलवार घेतली असेलच की, कात्री कशाला? महाराजांनी परत विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवा नाभिक समाजाचा, तो म्हणला जी आहे की, काढ काढ. जीवा आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला सूक्ष्म नियोजन म्हणतात, मायक्रो प्लॅनिंग.
केस ओढल्यावर काय वेदना होतात हे आपल्याला माहिती आहे. अफजल खानाच्या भेटीवेळी अफजल खानानं जर अशी काही कृती केली तो क्षण आपल्याला संपवणारा ठरू नये म्हणून महाराज जिवा महालाला सांगतात, जिवा आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी खानाच्या हातात नाही आली पाहिजे. हे इतकं नियोजन करून महाराज निघाले. 12:30 वाजता गडावरनं निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 वाजता पोहोचले आणि बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली. शिवाजी राजे येत आहेत. तसा खान उठून उभा राहिला. समोर पाहिलं 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवराय आज ते कदम येताना दिसले. तसं खानानं वकिलाला विचारलं, ये हे शिवाजी राजे? वकिलानं मान डोलावली. खान 2 पावलं पुढे झाला. भाऊ फैलावले, आओ शिवाजी राजे, आणि गळापिटीसाठी राजे पुढाले. खानाच्या मिठीत गेले. खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले. दाब पडला, जोर वाढला, मिठ्यावळी गेली. राजे गुदमरले आणि त्याचवेळी खानाची कट्यार राजांच्या मस्तकावर निसटली. दगा जाणवला, वाघनका निघाली. खूप हसली खानाच्या पोटात. दगा खान कडाडला. आई भवानीचा उदो उदो झाला. खानाचा कोतळा बाहेर पडला. त्याच वेळी कृष्णाजी भास्कर पुढे झाला. राजांवर वार केला. राजे फिरले, कृष्णाजी कापला. तसं सय्यद बंडा पुढे झाला. महाराजांच्या गर्दनीवर दानपट्टा चालवणार तोच जिवा महालाच्या दानपट्ट्यांनी सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास पुटपुटला. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. पण एक साधा विचार करायचा. जिवा महाला 1 सेकंद उशीर करतात, फार नाही 1 सेकंद फक्त. तर जिवा महालाच्या दांडपट्ट्यांनी सय्यद बंडाचा हात छटला जायच्या ऐवजी सय्यद बंडाच्या दांडपट्ट्यांनी महाराजांचं मस्तक छटलं गेलं असतं. स्वराज्याचा ग्रंथ तिथंच आटोपला असता. मग कळतं या अफजल खानाच्या प्रसंगात महाराजांनी जिवा महालाच का घेतला सोबत, तोच का, याचं उत्तर इथं आहे. मी जाणीवपूर्वक विधान करतो. आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांनी एक चाल पुन्हा नाही वापरली आणि एक माणूस तोही पुन्हा नाही वापरला. सगळं चरित्र काढून बघा. माणसं अवतीभोवती आहेत, पण प्रत्येक प्रसंगात नायकाच्या भूमिकेत मात्र प्रत्येक वेळी नवा माणूस आहे. जिवा महाला तुम्हाला प्रतापगडच्या रणसंग्रामात भेटेल, तो पुरंदरावर दिसणार नाही. पुरंदरावर मुरारबाजी, तिथं बाजी प्रभू येणार नाहीत. बाजी प्रभू पावनखिंडीत, तिथं तानाजी असणार नाही. तानाजी कोंढाण्यावर, तिथं नेताजी भेटणार नाही. नेताजी कर्नाटकात, तिथं येसाजी असणार नाही. येसाजी गोवळकोंड्याला, तिथं सूर्याजी भेटणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस, प्रत्येक प्रसंगात. खान पडला. नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी दरवाजावर जाऊन भेटायचं. महाराज पोहोचले. पाठोपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. महाराजांची नजर फिरविरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 जातांतर 10 होते. मग एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कुणीतरी अंगरक्षक पुटपुटला, राज संभाजी कावजी दिसत नाही. संभाजी तो कुठे थांबला तो. तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता. एवढं ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही का पाय माग थांबलो होतो. राजे म्हणले, संभाजी पण हे आपल्या नियोजनात नव्हतं. हे नव्हतं आपल्या नियोजनात. हे नसतं धाडस का केलं. संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छाटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला. तुमच्या आई तर म्हणाले असत्या, शिवाजी राजांनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची घातला. नाही संभाजी, एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. पोटच्या पोरांगत प्रेम केलं महाराजांनी आपल्या सैनिकांवर. उगाच नाही माणसं मरायला तयार झाली. उगाच नाही. 2:30 वाजता खान पडला.
2:45 वाजता राणावरातलं मराठी सैन्य खानाच्या सणात तुटून पडलं. लंगडेतोड झाली. खानाचं सैन्य पाठीला पाहिलं आणि पळत सुटलं. त्याच्या तोफा तिथंच, हत्ती तिथंच, घोडे तिथंच, उंट, समशेरी, तलवारी सगळं तिथंच. मराठ्यांनी टिपलं, जवळ जाऊन ताब्यात घेतलं. स्वराज्याला प्रचंड कमाई झाली. पण काय खात्री आहे, काय विश्वास आहे महाराजांना? हो, खान मारणारच आहोत. मारला. माहिती आहे महाराजांना, अफजल खान 4000 घोडी घेऊन आलाय. भले 2000 घोडी पडून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगात आपल्याला 2000 घोडी मिळणारच आहेत आणि मिळाली. पण आता नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार पण हवेत, तेव्हा त्या घोड्यांचा उपयोग. एखाद्याला विचारावं, गाडी आहे ना घरी? घरी मला चालवता येत नाही ना. उपयोग काय तुमच्या गाडीचा? 2000 घोडे मिळाले, पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील तर घोड्यांचा काय उपयोग? नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर या दिवसाच्या 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत. बुकिंग झालेलं आहे. हा असतो आत्मविश्वास. आता साधा विचार, 10 नोव्हेंबरला दुपारी 2:30 वाजता महाराजांनी खान मारला. मला प्रश्न असा पडला, स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट महाराजांनी 10 नोव्हेंबरला परतवलं. मग 10 नोव्हेंबरला जर एवढं सगळं घडलंय, तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठं असतील? कुठं असतील 11 नोव्हेंबरला? शेजारी महाबळेश्वरला? हा, मग काल एवढं टेन्शन होतं, 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? बघा ना, आमच्या पोराची नुसती 10वीची परीक्षा उद्या. आता महिनाभर काय बोलायचं नाही. 10 तारखेला 2:30 वाजता खान मारताय आणि 4 वाजता खानाचंच मिळालेलं हत्ती, घोडे, उंट, समशेरी, तलवारी घेऊन मराठी सैन्य तयार होत आहे. रात्री 6 वाजता महाराज घोड्यावर मान टोकतायत. 10 तारखेलाच सायंकाळी 6 वाजता हर हर महादेवचा जागर होतोय आणि मराठी सैन्य सुसाट सुटलं. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात पोहोचले. सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यावर गेले. वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात पोहोचले. कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळगडावर भगवा फडकावला. म्हणजे उन्यापुऱ्या 20 दिवसात 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला. विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. अफजल खानावरचा विजय महाराजांनी प्रेरणा म्हणून वापरला आणि अफजल खानाच्या मृत्यूच्या धक्क्यातनं शत्रू सावरायच्या आधीच शत्रूला तडाखे देत महाराजांनी 18 किल्ले आणि 200 किलोमीटरचा प्रांत जिंकला. कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. पन्हाळा स्वराज्यात आला. आता या पन्हाळ्याच्या पायथ्याच्या खेडेगावातली काही तरणी बाण जिगरबाज पोरं महाराजांच्या स्वराज्यात सामील झाली. त्यातच एक जण होता शिवा काशीद, पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूर गावचा. शिवा नाव राजांचंच, दिसायचाही हुबहू राजांसारखा, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशी ठेवणार राजांसारखी, दाढी राखणार राजांसारखी, डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर राजांसारखं. दुसरं सुचतच नव्हतं त्याला. हा शिवाही स्वराज्यात आला, पण त्याचवेळी सिद्धी जवळचा 65,000चा वेढा पन्हाळ्याला पडला. नेताजी पालकर सिद्धी हिलाल यांनी छापा मारला, पण बळ तोकडा पडलं. सिद्धी हिलाल मारला गेला. नेताजी परतले आणि राजांना कळून चुकलं, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा. आणि त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं. नुकत्याच स्वराज्यात आलेल्या, नव्यानं ओळख झालेल्या, हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदला. शिवा येता झाला. जिराचं, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असं आम्ही खूप ऐकून आहे. शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचा. तसा शिवा हरकला. राजा तालोजी झपाट्यानात गेला. राजांचा वेश परिधान केला. राजांचा जिरटोप मस्तरावर चढवला आणि राजांसारख्याच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतोची आणि बघत राहिले राजे. शिवा शिवा, अरे आरशात आमचाच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय. शिवा
राज 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 म्हणजे तो सिद्धी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राज. शिवा, तुला कसं कळलं? तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगाव आहे? तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगतात ते कळतं आम्हासनी. राज 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 द्या की येडा, जातो की, लढतो की, भिडतो की जमते सिद्धीला. तसं राजे सरदेशी पुढे झाले. शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं आणि त्याच वेळी चाल ठरली. राजाने सिद्धीला निरोप धाडला, आम्ही तह करला तयार आहे. सिद्धी आनंदला, आखिर आई गया दक्कन का चूहा सिकंदर में, अब दिखाएंगे अल्लाह ताला की मेहरबानी. शब रात का जश्न होगा, आखिर शिवाजी राजे आही गए पंचे में. बस अब फिक्र कैसी. सिद्धी गाफील झाला, सैन्य बेसावत झालं, वेडा ढिला पडला आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला. बाजीप्रभू आणि बांदल फौजेला सोबत घेतलं आणि राजे पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून त्या पावसाळी वादळी किरण रात्री विशाळगडाच्या रोखाने निघाले. तर सिद्धीशी तहाची बोलणे करायला निघाला राजांचं रूप घेतलेला शिवा काशीत. सिद्धी वाट बघत होता. त्याच वेळी पालखी येताना दिसली. सिद्धी पुढे झाला. आओ शिवाजी राजे. पालखीचा पडदा सरकला. आस्ते कदम राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावलं श्यामाण्याच्या दिशेनं पडू लागली. पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांचं पाऊल श्यामाण्यातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी राजे नाही हो सकते. आणि थबकला सिद्धी. मिळाला तर नंगी तलवार लकलकली. सबदेशी चालली. रक्ताची झुळकांडी हाताने डोळ उडाला. शिवा रक्ताला व्याकुळला आणि सिद्धी विचारता झाला, सच बता तू ये शिवाजी राजे? आणि कडाडला शिवा, अरे हा मैं हूं शिवाजी राजे. मग मात्र सिद्धी वळाल्या त्या दोन संशयी डोळ्याकडे. ते दोन संशयी डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खा. सिद्धीने विचारलं, कैसे कह सकते हो? ये शिवाजी राजे नहीं है. तसा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे. अफजल खान वदाचोळ मी बघितलंय शिवाजी राजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शिवाजी राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवाजी राजे तर यांच्या मस्तकावर वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपडल्यासारखा पुढे झाला. शिवाच्या मस्तकावरचा जरटोप मागे सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला. नंगी तलवार लकलकली. सब दिशे चालली. रक्ताची चिळकांडी हाताने कल्लोळ उडाला आणि अखेर समशिरानी गर्दनीवर. सिद्धी विचारता झाला, मरने से पहले आखिरी बार पूछता हूं, सच बता तू ये शिवाजी राजे? आणि कडाडला शिवा, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजांची पाठ तू काय धरणार? सोडून दे पाप. पण तोच फिरली संशय. शिवाचं मस्तक छटलं. रक्ताळला शिवा मातीत पडला. अखेरचा श्वास फुलला. डोळे लावले ओठणले. श्वासाने माती उंच उडाली आणि उंच उडाल्या मातेला शिवा सांगत राहिला, सांगा माझ्या राजांना. हा शिवा गेला, मातीत गेला. पण नुसता मातीत नाही, मातीसाठी मेला. मातीत मरणारे काही असतात पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेला. आणि शिवा नावाचा धगधगता अध्याय संपला. खर तर मला लावून राहून प्रश्न पडतो, 6 महिन्याची ओळख आहे हो महाराजांनी शिवा काशीदाची. 6 महिन्याची भेट आहे. महाराज शिवाला विचारतायत, ए शिवा आमचं रूप घेतोस? होय रे शिवा. सिद्धीच्या भेटीला जातोस? ए शिवा मरायला तयार होतोस? शिवा म्हणला होतो. झाला केला. स्वराज्यासाठी समर्पित झाला. या 6 महिन्याच्या ओळखीत महाराजांनी असं काय पेरलं असेल त्याच्या उरात
की शिवा काशीत मरायला तयार झाले. काय, अनेक राजांनी गडदुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, अनेक राजांनी भूदुर्ग उभारले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. इकडं पावसाळी वादळी किररात्री पन्हाळ्यावरनं निघालेले महाराज अखंड 24 तासाचा प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले. आणि त्याच वेळी शत्रूची चाहूल लागली आणि बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राज, निमे लोक घेऊन आपण पुढे निघा. निम्या लोकांशी आम्ही येथे झुंजितो, साहेब कारी मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. काय सांगतायत बाजी प्रभू, तुम्ही पुढे निघा, आम्ही इथं मरितो. राजा म्हणले, नाही बाजी, सोबत लढू, सोबत जाऊ. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. राजे पुढे निघाले आणि त्या घोडखिंडीमध्ये तटबंदी सारखे बाजी प्रभू लढत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळ गडावर पोहोचल्याचे तोपर्यंतचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शीर तुटलेले बाजी कोसळले. घोडखिंड पावनखिंड झाली. राजांना कळालं, घोडखिंडीमध्ये असणारे बाजी प्रभू, फुलाजी प्रभू सारे बांधल मारले गेले. बाजी प्रभू, फुलाजी प्रभूंचं सिंध हे गाव. महाराज बाजी प्रभूंच्या सिंध गावी गेले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ठीक आहे, जी मुलं तरुण आहेत त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे असतील की ज्यांची मुलं छोटी आहेत आणि ते युद्धात मारले गेले. आता त्यांच्या छोट्या मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या छोट्या मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय, ज्याला आताच्या भाषेत आम्ही वसतिगृह म्हणतो. आपल्या सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण आणि प्रशिक्षण स्वराज्याकडून केलं जायचं आणि ते योग्य वयात आले की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. लहान मुलांचंही झालं. आता काही सैनिक असे असतील की लग्न झालंय पण अजून मुलबाळ नाही आणि तो युद्धावर गेला, स्वराज्यासाठी धारातीर्थी पडला. आता घरी फक्त त्याची विधवा पत्नी आहे. आता तिचं कसं? आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी 350 वर्षापूर्वी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पेन्शन किती द्यायची तेही ठरलंय. तो सैनिक शेवटच्या लढाईत मारला गेला तर त्याला जेवढा शेवटचा पगार असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नींचं झालं. आता काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, तो युद्धावर गेला, शत्रूकडून मारला गेला. आता घरी फक्त वृद्ध माता पिता आहे. आता त्याच्या पश्चात त्याच्या आई वडिलांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी आडीशेरी नावाची योजना आणली आहे. आडीशेरी म्हणजे त्या वृद्ध माता पित्यांना दरमहा स्वराज्यातून 2.5 शेर धान्य दिलं जायचं. महाराजांनी पोरांपासून थोरांपर्यंत साऱ्यांची काळजी घेतलीये. म्हणून बाजी प्रभू म्हणतायत की साहेब कारी आम्ही मरितो, आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. खरं तर सिद्धीच्या वेड्यात मारल्या गेलेल्या शिवाकाशीच्या मृत्यूची खबर महाराजांना मिळाली आणि विशाळ गडावर असलेले महाराज दुःखीत झाले. आपल्या सोबत्यांना म्हणाले, आम्हाला जायला हवं. आणि सोबत्यांच्या काळजात जरूर झालं, महाराज कुठं? आम्हाला पुन्हा पन्हाळ्याकडे जायला हवं. महाराज आता सिद्धीच्या वेड्यातनं सुटला, मरणाच्या तडाख्यातनं वाचला. राजा परत तिकडे नको. नाही, आम्हाला जावंच लागेल. पण का महाराज? शिवाकाशीच्या आईला सांगावं लागेल, तिचा पोर स्वराज्यासाठी खर्ची पडला. तसे सोबती म्हणाले, महाराज तेव्हा निरोप द्यायला आम्ही कुणी बी जातो, पण तुम्ही नका जाऊ तिकडं. नाही नाही, आम्हालाच जावं लागेल. पण का महाराज? कारण सिद्धीच्या भेटीला गेले ते शिवाकाशीत नव्हे, ते शिवाजी महाराज गेलेत.
सिद्धीच्या हातून मारले गेले ते शिवाजी महाराज तुमच्या समोर उभा आहेत, ते शिवाकाशीत. आमच्या आईला आम्हाला भेटायला जायला हवं, त्यांना निरोप द्यायला हवा. तिचा पोर मातीसाठी गेला, निरोप द्या. आणि महाराज येतायत याची वर्दी शिवाकाशीच्या गावी नेबापूरला दिली. शिवाकाशीच्या आईला कोण आनंद झाला. राजे येत आहेत, राजे येत आहेत, लाख लाख दिवसाचं स्वप्न पूर्ण होत आहे. राजे राजे येणार. डोळ्याच्या चैतन्य ज्योती प्रज्वलित करून शिवाकाशीच्या आई पंचारतीचं ताट पिऊन उभा राहिली आणि आले 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 राजे राजे आले. शिवाकाशीच्या आई पुढे झाली, राजांना ओवाळायला लागली. कळे ना राजांना, अगं कशाला ओवाळतेस, असा कुठला पराक्रम गाजवून आलो की आरती करावी आमची. अगं तुझा पोर मातीसाठी खर्ची पडला हे सांगायला आलोय आई. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, ये ना राजा, आत तरी ये, घरात तरी ये. जड पावलाने राजे आत आले. शिवाकाशीच्या आईनं एक फटकं धडूत खाली टाकलं. बस ना राजा. राजे त्या फटक्या धडुतावर बसले. तशी शिवाकाशीची आई शिवाकाशीच्या बायकोला म्हणाली, अगं गुळपाणी तरी आण, तोंड तर गोड कर राजांचं. शिवाकाशीची बायको लगबगीनं गुळपाणी घेऊन आली. राजांपुढे गुळपाणी ठेवलं. शिवाकाशीची आई म्हणाली, घे ना राजा, राजा तोंड तर गोड कर. कळे ना राजांना, अगं कसं तोंड गोड करू, तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो, आई तोंड कसं गोड करू. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, राजा एक सांगू कारण. राजे म्हणले, बोल. अरे वेड्या, सिद्धीच्या वेड्यातनं सुटलास, मरणाच्या तडाख्यातनं वाचलास. मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं जिजाऊकडं जायचं सोडून वाट वाकडी करून मायाकडं का आलास. तसे राजे म्हटले, आई अगं तू सुद्धा माझी जिजाऊच की ग. तसं नवर राजा, पण आईची माया तुला नाही कळायची. 6 महिने तुझ्या वाटकडं टोळं लावून बसली असेल तुझी आई, तिच्याकडे जावं पहिले. तसे राजे म्हटले, आई एक शिवा गेला, पुन्हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. तुझा पोर मातीसाठी खर्ची पडला आई, तुझा शिवा गेला. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, हे काय मला ठावं नाही वे राजा. आणि चमकले राजे, आई तुला कसं कळलं. अगं तो निरोप द्यायला तरी थोर आलो, आई तुला कसं कळलं. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, अरे येड्या, गावच्या इशीतून येताना तुला बघितला, तेव्हा तू एकलाच दिसला. तेव्हाच ओळखलं माझा शिवा चित्ता नाही राहिला. अरे माझा शिवा चित्ता असता तर आता तुझ्या संगती नसता आला. कळे ना राजाला, म्हणजे आपला पोर गेला हे माहिती असून ही माऊली पंचायतीनं माझं स्वागत करायला आली आहे. आपला पोर या जगात नाही हे माहिती असून ही आई माझं तोंड गोड करतेय. धन्य धन्य आई, धन्य. मातीसाठी देशासाठी गेला पोर तुझा. एवढं ऐकलं आणि मग मात्र शिवाकाशीच्या आईच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ पाणी ओघळायला लागलं. तिला हुंदका फुटला. तसे राजे म्हणाले, शोकावर आई, शोकावर. अगं मातीसाठी गेला पोर तुझा, स्वराज्यासाठी गेला, शोकावर. पण शिवाकाशीच्या आईचं रडणं थांबेना, तिचा हुंदका थांबेना. तसे राजे म्हणाले, आई तुझं दुःख मला कळतंय. एकुलता एक पोर गेल्याचं दुःख काय असतं हे मला माहिती आहे. पण शोकावर. तशी ताडकन शिवाकाशीची आई म्हणाली, कोण म्हटलं राजा, कोण म्हटलं माझा लोक गेला म्हणून मी रडतीये. कोण म्हटलं राजा माझा शिवा मेला म्हणून मी रडतीये. राजा माझा शिवा गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडते म्या. अरे आणखी 4 लोक दिला असतं तर आता तुझ्या संगती स्वराज्यकारी नसतं घडलं. शिवाकाशीची आई सांगते, माझा लोक गेला म्हणून नाही, त्या देवाने मला एकच लोक का दिला म्हणून रडते म्या. आणखी 4 लोक दिला असतं तर आता तुझ्या संगती स्वराज्यकारी धाडलं असतं. तशी शिवाकाशीची बायको म्हणाली, आत्याबाई असं का म्हणता, तुम्हाला एकच लोक, मग म्या कोण आत्याबाई. राजा माझं धनी नसताना राहिलं, पण माझ्या धन्याच्या जागी म्या लढीन. राजा माझ्या स्वराज्यासाठी म्या लढीन. आणि ताडकन उभा राहिले राजे, धन्य धन्य ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्यासारख्या माता भगिनी, त्या माझ्या स्वराज्याला शौर्य वीरांची कधी कमीच नाही पडणार. आणि आश्चर्य वाटेल, शिवाकाशीदांची बायको स्वराज्याची स्त्री सैनिक म्हणून पन्हाळ्यावर लढलीये. जेव्हा जेव्हा या मातीवर संकट आली तेव्हा तेव्हा इथली मनगटच नव्हे तर इथल्या बांगड्या सुद्धा झुंजल्या.
हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. या मातीसाठी कैक मातांनी आपले पुत्र दिलेत. या मातृभूमीसाठी ज्या हातावर राखी बांधली ते हात कैक बहिणींनी देऊन टाकलेत. ज्याच्या नावानं फाळावर कुंकू लावलं असे कैक वीर कैक पत्नीने आपल्या देशासाठी समर्पित केलेत. खरं तर या अशा मातांनी माय भगिनींनी या मातीचा शौर्याचा वारसा जिवंतानी ज्वलंत ठेवला. खरं तर हा नवरात्रोत्सव हा दुर्गोत्सव अशा पराक्रमी दुर्गांना अभिवादन करण्याचा उत्सव आहे. त्यांच्या पुढे नतमस्तक होण्याचा उत्सव आहे. या मातृभूमीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला हा शौर्याचा संपन्न वारसा असाच जतन करूया. आई भवानी पाठीशी आहेच. तिचा आशीर्वाद असाच अखंड राहील. आपल्या सगळ्यांना या नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.